नमस्कार. मी जगन्नाथ शिवाजी भगत. मी राहणार अहमदनगरचा. माझे वडील शिवाजी दादा भगत यांचं गेल्या ऑक्टोबरमध्ये किडनी फेल्युअर झालं होतं. तर त्यांच्या किडनीच्या उपचारासाठी मी पूर्ण महाराष्ट्रच नाही तर तामिळनाडू, त्याच्यानंतर चंदीगड, आयुर्वेदिक उपचार, होमिओपॅथी उपचार, ॲलोपॅथी उपचार याच्यासाठी वडिलांसाठी पूर्ण भारतभर त्यांना घेऊन फिरलो. तर शेवटी मला KMCH हॉस्पिटल कोइंबतूर येथे त्यांच्या किडनीच्या उपचारासाठी मी ते हॉस्पिटल प्रेफर केलं. पण त्या ठिकाणी उपचाराच्या वेळी त्यांच्या ज्या पूर्ण शरीराच्या तपासण्या होत्या, त्या तपासण्या केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांना प्रोस्टेटचा प्रॉब्लेम आहे. त्यांचा जो PSA जो आहे, PSA काउंट कंटिन्यू वाढलेला असायचा. त्यामुळं त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही प्रोस्टेटचं बायोप्सी करा. त्याच्यानंतर प्रोस्टेटची बायोप्सी केल्यानंतर TURP म्हणून टेस्ट असती, ती केली. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रोस्टेटमध्ये गाठ आहे, ती गाठ तुम्हाला काढणं गरजेचं आहे. तर ते म्हटले तुम्ही चांगले डॉक्टर शोधा. त्यानंतर तमिळनाडूमधूनच KMCH हॉस्पिटलमधनं मला सरांचा रेफरन्स मिळाला. ते म्हटले डॉक्टर जे समजा बेस्ट असतील, युरोकुल म्हणून हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी सरांचा रेफरन्स मिळाला होता मला. त्यानंतर मी सरांचा ॲड्रेस गुगलवरती सर्च केला आणि सरांना अगोदर सुरुवातीला मी भेटायला आलो. तर सुरुवातीला सरांना भेटण्यासाठी आल्यानंतर असं कुठंतरी वाटलं का हे आपलं हॉस्पिटल आहे. इथं पुंतांबेकर सरांना सुरुवातीला भेटलो मी, तर त्यावेळेस असं वाटलं की सर नुसते नगरचेच नाही आहेत, तर आपल्या घरातले सदस्यासारखे आहेत. त्यांनी भेटल्यानंतर एवढं छान प्रकारे म्हणजे बाकीचे डॉक्टर लोक कसं हे करतात, एक्सप्लेन करून देतात, नाही असं होईल, ते तसं होईल, हे असं करावं लागेल. पण सरांनी सांगितलं सर काही काळजी करू नको, तुझे वडील 4 दिवसामध्ये मी ऑपरेशन करून घरी पाठवून देईल. इवन वडिलांना आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस चालू आहे. सरांनी त्या प्रकारे मला शेड्यूल बनवून दिलं का तू डायलिसिस करून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो वडिलांना घेऊन. ॲडमिट झाल्यानंतर सरांनी लिटरली मी नगरवरनं सोमवारी संध्याकाळी डायलिसिस करून आलो. सरांनी पहिली केस मंगळवारी ऑपरेटसाठी घेतली आणि मंगळवारी ऑपरेशन होऊन मी आता प्रोस्टेटचं ऑपरेशन करून आज गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी, म्हणजे 9 तारखेला मी ॲडमिट झालो आहे आणि 11 तारखेला मी ऑपरेशन करून घरी जातो आहे. आणि सरांनी एवढंही सांगितलं होतं की काही काळजी करू नको, घाबरू नको, आणि ते पण खूप कमीत कमी खर्चामध्ये. सरांनी चांगला असा उपचार केला आहे, ऑपरेशन व्यवस्थित केलं आहे. बाकीची कुठलीही सर्व हॉस्पिटलचे जे मेंबर्स आहेत, सदस्य आहेत, सगळ्यांची खूप छान प्रकारे सर्व्हिस मिळाली. आणि माझी एक कळकळीची विनंती आहे, ज्या लोकांना समजा कॅन्सर संदर्भात किंवा बाकीच्या म्हणजे सरांशी रिलेटेड ज्या आजार आहेत, ज्या व्याधी आहेत, एकदा अवश्य हॉस्पिटलला भेट द्या आणि सरांचं एकदा ओपिनियन घ्या. मी म्हणत नाही, कारण की मी बऱ्याचशा हॉस्पिटलचे बऱ्याचशा डॉक्टरांचे ओपिनियन घेतले होतं, पण मला इथल्यासारखा जो उपचार आहे आणि सरांची जी बोलण्याची पद्धत, उपचाराची पद्धत, आधार देण्याची आणि इवन खर्चामध्ये सुद्धा, बाकीच्या खर्चामध्ये आणि इथल्या खर्चामध्ये भरपूर मोठी मला तफावत जाणवली. त्यामुळं मी खूप समाधानी आहे आणि आपले गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश पुंतांबेकर सरांचे आणि सर्व हॉस्पिटलचे आभार व्यक्त करतो. आणि दुसरी एक गोष्ट, सर नगर जिल्ह्यातील पुंतांबे गावाचे आहेत म्हणून त्यांचं नाव इथं पुंतांबेकर सर म्हणून येतं. आणि आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे कोणी ह्या व्याधीशी रिलेटेड असतील, कॅन्सरशी रिलेटेड असतील, एकदा अवश्य भेट द्या. तुमच्या शंकेचं नक्कीच समाधान झाल्यासारखं वाटेल. धन्यवाद.